नमस्कार. अनिल देशमुखांना त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे असं सचिन वाजे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. याबाबत सचिन वाजेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याच पत्रात वाजेने जयंत पाटलांचंही नाव घेतलं. मात्र आपण वाजेला भेटलोच नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं. मात्र अनिल देशमुख आणि वाजे या प्रकरणावर बोलायचं झालं तर सचिन वाजेंनी अनिल देशमुखांबद्दल खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अनिल देशमुखांनी त्याच्या हप्ता वसुली करण्याचे आदेश दिले होते. त्याचा खुलासा वाजेंनी पत्रात केला होता. हायकोर्टाच्या कारवाईनुसार सस्पेंड झालेल्या सचिन वाजेसारख्या आरोपीला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांवर दबाव आणत होते असं बोललं जाते. 2017 ते 2018 दरम्यान ठाकरेंची काही माणसे वाजेच्या पुनर्नियुक्तीसाठी फडणवीसांकडे आपल्या साहेबांच्या माध्यमातून शब्द टाकत होते. या दबावाला बळी न पडता फडणवीसांनी वाजेची पुनर्नियुक्ती करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. पण मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे वाजेला पुन्हा सेवेत घेण्याचा. विशेष म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हात वर करत वाजेच्या नियुक्तीत आपला काहीही सहभाग नसल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर ठाकरे सरकारने त्याला गुन्हे आणि अन्वेषण विभागाचा प्रमुख केलं. अर्णव गोस्वामी प्रकरण, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या अशा ठाकरे कुटुंबासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकरणांचा तपास त्याच्या हातात दिला. एका पोलीस अधिकाऱ्यावर असलेली ठाकरेंची ही कृपादृष्टी त्यांची आणि वाजेची जवळीक स्पष्ट करतात. तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन याला सुरक्षा द्यावी याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. तरी सुद्धा ठाकरे सरकारने ती मागणी पूर्ण केली नाही. अखेर मनसुख हिरेन याचा मृत्यू झाला. अंबानीच्या बंगल्याखाली बॉम्ब ठेवल्यापासून ते मनसुख हिरेन हत्येपर्यंत वाजेचे सगळे कारनामे उघड झाल्यानंतरही ठाकरेंनी त्याची बाजू घेतली. वाजे काय लादेन आहे काय, एखाद्याचे चारित्र्य हनन का करता असं म्हणत ठाकरेंनी त्याला पाठीशी घातलं. शिवाय संजय राऊत यांनी त्याला प्रामाणिक अधिकारी म्हणत वाजेंचं कौतुक देखील केलं होतं. एनआयए न्यायालयाला दिलेल्या पत्रामध्ये तत्कालीन गृहमंत्री देशमुखांवर वाजेने अनेक आरोप केले. सचिन वाजेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी देशमुख यांनी 2 कोटींची मागणी केली होती. आपल्याला वेळोवेळी बंगल्यावर बोलावून देशमुखांनी हप्ता वसुली करण्याबाबतचे आदेश दिल्याचं वाजेनं उघड केलं. पण या सगळ्यामध्ये सचिन वाजेने कुठेही उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं नाही. सचिन वाजेच्या खुलाशानंतर संजय राऊत, सुषमा अंधारे असे ठाकरे गटाचे नेते वाजे हा फडणवीस यांचा माणूस असल्याचा आरोप करतायत. पण आपल्याच गृहमंत्र्यांच्या हस्ते वसुलीचे आरोप करणाऱ्या सचिन वाजेची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पाठराखण का केली? मुळात प्रश्न असा आहे की फडणवीसांचा विरोध असतानाही सचिन वाजेला पुन्हा सेवेत का घेतलं? यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.